हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता आम्ही बसने नाशिकला चाललो होतो। बऱ्याच दिवसापासून आपली शेवईची ऑर्डर वगैरे बाहेर जायला वेळ भेटत नव्हता, म्हणजे बाहेर आता बाईकवर फिरणं हे थोडंसं कमी आहे ना। तर मग मिस्टरांना आता शॉपिंग करायची होती, मिस्टर चालले आहे फिरायला। मला सोडून कुठे चालले तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच मी। चला तर इकडे मग त्यांची शॉपिंग करायला आलो होतो इकडे आम्ही। तर झुडिओमध्ये गेलो, तर एक दोन तिथले नाशिकमध्ये थोडं फिरलो। माझा फोन काही चार्जर राहत नाही, त्यामुळे जास्त काही शूट घेतलं नाही। तर इथे म्हणजे जास्त दगदग पण केली नाही, थोडंफार असं फिरलो आणि नंतर मी आले, म्हटले चला थोडंसं फिरून येऊ असं। त्यानंतर मस्त चाट वगैरे खाल्लं आणि त्यानंतर मग घरी आलो। घरी आल्यानंतर मी मम्मीकडे आले होते, कारण आता आपल्याला तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये कुरडईची प्रोसेस चालू आहे ना। तर आता आमची ही कुरडया मम्मीने त्यांच्या कुरडया तर इकडे करायच्या आहे। तर इकडे आता मस्त ना आज मला मस्त अशी पेस्ट्री खावीशी वाटली होती, मग येताना मिस्टरांनी पेस्ट्री वगैरे घेऊन दिली। आणि त्यानंतर इकडे सौरभ भाऊने पण मस्त चायनीज आणलं होतं, बिर्याणी आणलेली होती। तर मस्त अशी पनीर बिर्याणी आणि आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी पनीर बिर्याणी मस्त चायनीज म्हणजे सोयाबीन चिल्ली। तर चायनीज जास्त काही खात नाही, थोडंफार असं सईला पण आवडतं, सई खातं आवडीने सोयाबीन चिल्ली। चला तर मस्त आम्ही इथे गच्चीवरती आलो होतो बसण्यासाठी, कारण आज ना खूप गरम होत होतं, आज जास्त काही वारं नव्हतं। तर मी म्हटलं चला वरती जाऊया असं, फॅनची ही हवा खूप गरम लागत होती। त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे। चला तर हे बघा आता 2 दिवस गहू मस्त भिजले होते, तिसऱ्या दिवशी आता गव्हातलं हे बघा असं आहे ना वरती थोडा फेस येतो, ते सगळं काही पाणी आता सगळं काढायचं। गहू स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात। तर आता प्रोसेस तुम्हाला दाखवते, तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी सगळे काही वहिनींच्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे। तर बऱ्याचदा विचारतात वहिनींच्या चॅनलचं नाव काय, तर कुक विथ साक्षी। तर त्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी शॉर्ट येईल, नक्की बघा। म्हणजे कसं आपले बादलीने आपण जेव्हा गहू काढतो ना, तर आपले गहू पण वाया नको जायला, त्याच्यामुळे याच्यात थोडे थोडे गहू येतात ना, त्याच्यामुळे अशी चाळण लावून घेतली पाणी टाकायला। चला तर आता इकडे गहू मधलं सगळं काय पाणी काढून घेतलं। त्यानंतर इकडे गहू पण आता चाळणीने काढते आणि गहू पण छान मस्त भिजलेले होते। आता ते स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेईल आणि गिरणीमध्ये तळायला नेईल। तर गिरणीमध्ये पण कसं दळतात थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कुरडई पण खूप छान झालेली आहे, तोही व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे। तर नक्कीच सगळे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हे बघा तर आता मोठ्या आपल्या याच्यामध्ये घमिल्यामध्ये गहू काढले, त्यामध्ये भरपूर पाणी टाकलं। हे बघा जसं आपण पाण्याने स्वच्छ एकदम धुवून घ्यायचे। तर गव्हाची ही म्हणजे आपली कुरडईची ही भरपूर प्रोसेस असते, भरपूर मेहनत करावी लागते, तेव्हा ती कुरडई तयार होते। बऱ्याच ताई घेतात आता मावशीकडून कुरडई। तर हे बघा तर आता हे काही आम्ही विकण्यासाठी केलेले नाही आहे, बऱ्याच ताई नाही तर विचारतील असं, म्हणून व्हिडिओमध्येच सांगते तुम्हाला आम्ही घरगुती केलेले हे सगळे काही कुरडई। मस्त आपल्या गावातलं एवढं खराब पाणी नाही निघालंय, कारण आपण पहिल्यांदा पण टाकताना 3 पाण्याने धुतलेले होते, त्याच्यामुळे आता हे पण पाणी खूप वास येत नाही। नाही तर काही काही गव्हांचा इतका वास सुटतो, पण एवढा सुद्धा वास येत नाही। चला तर हे बघा आता मग ना चाळण का ठेवली, कारण गहू वाया जाऊ नये म्हणून पुढे चाळण ठेवलेली आहे। तर आता सगळे काही हे बघा पाणी ही स्वच्छ दिसते ना, तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता सगळं काही पाणी निथळून मग मी ते दुसऱ्या भांड्या म्हणजे दुसऱ्या घमिल्यामध्ये टाकेल आणि मग ते घेऊन गिरणीमध्ये जाईल दळण्यासाठी। चला तर हे बघा आता असं गिरणीमधून असं म्हणजे बघितलं तुम्ही कसं दळलं होतं ते।
त्यामध्ये असं भरपूर पाणी टाकायचं, म्हणजे 3 पाण्यांमध्ये चिकचं पाणी काढायचं असतं ते. तर 3दा पाणी चेंज करायचं असतं चिकाचं. तर हे सगळं काही एकत्र करायचं, त्यामध्ये सफेद पाणी येतो त्याला चिक म्हणतात. आई पण आल्या होत्या मदतीला, आमच्या कुरड्या इकडे करायच्या होत्या ना, मग त्या पण आल्या होत्या. तर त्या सगळं काही चिक आता हे करून घेत होत्या, एकत्र मिक्स करत होत्या. हे बघू शकतात. तर भरपूर पाणी टाकायचं चिकाला. तर हे आता पहिलंच पाणी आहे. पहिल्या चिकामधून काय करायचं त्याचं तुम्ही प्रोसेस बघा पुढे व्हिडिओमध्ये. आई असं हाताने ते दाबून घेतात त्याच्यातलं पाणी. तर म्हणजे सफेद सफेद पाणी, मग त्याचा चिक खाली पडतो आणि मग ते असतंच ना, ते पुन्हा चला तर हाय हॅलो सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग. आता 10:30 वाजलेले आणि आमची कुरडयांची आता तयारी तुम्ही बघितलं एका व्हिडिओमध्ये. थोडासा आवाज आहे बाहेरचा. तिकडे आम्ही गाळे पिळायचं असतं ना आदल्या दिवशी, तर ते करतोय. तर बघा कसं असते कृती. तर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी वहिनींच्या चॅनलवरती बघायलाच भेटेल. तर चला आता आपल्या कुरडया आहे. तर बरेच टाईम म्हणत होता नागलीचे पापड कुरडया दाखवा, नागलीचे पापडही करायचे, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. तर व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरून गेले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा पहिलं पाणी झालं, त्यानंतर हे दुसरं पाणी, तिसरं पाणी ना एवढं सफेद नसतं, थोडंसं असं पाणी दिसतं असं, म्हणजे तुम्ही बघाल पुढे व्हिडिओमध्ये. आणि चला तर कुरडईलाही मेहनत लागते म्हटले ना, तर हे बघा सगळं काही एकत्र करून हे बघा इकडे असं आई टाकताय ना तो असं गोळा करून मग तो नंतर आपण गाईला वगैरे देऊ शकतो. हे बघा आणि याची भाजी खूप छान लागते. असं पहिल्या पाण्यातल्या कोंड्याची भाजी करतात मस्त कांदा वगैरे टाकून, खूप छान लागते भाजी पण ती. तर माईंनी पण घेतलं होतं का भाजी करण्यासाठी, त्या करणार होत्या घरी जाऊन असं. आणि इकडे तर आम्ही सगळे काही करत होतो. तर आम्ही काही केलं नाही जास्त, आम्ही काही बसली नाही करण्यासाठी जास्त वेळ. तर थोडंफार आवड म्हणून केली, कारण 1 वर्षातून एकदाच आपण कुरडे वगैरे करतो, उन्हाळ्याचे पदार्थ करतो. आणि उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्याची एक आवड असते आणि एक ते छान वाटतं करायला. थोडंसं असं मम्मीने ते काही जास्त करू देती नाही, पण मग आम्ही म्हणतो थोडंसं तरी करू द्या आम्हाला. चला तर आता ना म्हणजे जे पिळणं गाळणं म्हणतात याला कुरडयांचं. तर इकडे आता आहे ना चिक गाळण्यासाठी मम्मीने ना साडीचं कापड घेतलेलं आहे. तर ते असं बांधून घेतलं. तर त्यामध्ये आपण चिक गाळायचा आणि हा चिक मग म्हणजे रात्रभर ठेवायचा, तो खाली बसतो. आणि म्हणजे जेवढी आपण छान असं पिळू गाळू छान स्वच्छता करू गव्हाची ना, तेवढी कुरडई पांढरं शुभ्र आणि छान होते. त्यामुळे इकडे मम्मी आता मस्त कापड वगैरे बांधून घेतले, 2 पदरी केले, म्हणजे त्यामध्ये जास्त काही जात नाही काही. आणि हे बघा चाळणीने पण चाळलं पहिले, तर मम्मी हे करत होती. आणि इकडे आई पिळत वगैरे म्हणजे ते पिळीत गाळीत होत्या असं. चला तर तुमच्याकडे अशाच पद्धती करतात, बऱ्याचदा आहे ना हात सोऱ्याने पण करतात कुरडई, पण आमच्याकडे ना मोठ्या सोऱ्याचीच कुरडई केली जाते. हे बघा तर चिक गाळल्यानंतर अशा प्रकारे झालेला आहे. तर एकदम आम्ही आता 3 पाण्याने मस्त कोंडा धुवून घेतलाय स्वच्छ. आणि 4थ्या पाण्याचा कोंडा मग गाळू, म्हणजे जो खराब चोथा निघतो तो काढलेला आहे साईडला, तो आपण गाईला वगैरे देऊन टाकू. आणि आता ही पंचपात्री भरली होती गाळून पाण्याने, तर याच्यात ओतून घेतलंय आता काही, कारण बसलं नाही जास्त आहे ना ते. आणि आता उरलेलं पण आम्ही अशाच एका पातेल्यात ओतून घेणार आहे. हे बघू शकतात 2 पातेल्यांमध्ये आता आहे ना चिक गाळून घेतलेला होता, अजून गाळायचं होता एका पाण्यामधला, ते तुम्हाला दाखवते. आणि त्या गाळलं पिळल्यानंतर आता नागलीचंही पापड करायचे. नागली ही भिजत टाकली होती, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. नागलीच्या पापडाची ही रेसिपी तुम्हाला वहिनींच्या चॅनलवरती डिटेलमध्ये बघायला भेटणार आहे. तर हे बघा किती मस्त लाल चटक अशी नागली आहे ना. तर जेवढी आपण तिला स्वच्छ करू ना, तेवढा तिचा रंग अजून खुलतो. पहिलं पाणी थोडंसं खराब होतं, हे दुसरं पाणी होतं, तिसरं पाणी तिसऱ्या पाण्याने आणखी स्वच्छ करतो. ह्यावेळेस बऱ्याच ताईंना घ्यायचे होते नागलीचे पापड, पण मग शक्य नाही ह्या वर्षी करणं, पण पुढच्या वर्षी आम्ही नागलीचे पापड नक्की करणार. तुम्हाला घरगुती नागलीचे पापड असं काय करते आई? हे रोळा लागत ना, बारीक खडी बिडे राहतात ना, मग कसं लागत नाही. मग ते असं रोळून मग खडी बिडी निघतात, गाराचे खडे राहतात ना त्याच्यामुळे. तिकडे आता आमची नागली पण धुण्याचं चालू आहे. आई करते आहे, कारण आईंना माहिती नागलीचं सगळं काही. आणि इकडे आपले चिकाचं पाणी काढून ठेवलेलं आहे असं.
हे बघा चिकाचं पाणी असं काढून ठेवलेलं आहे मस्त असं वरती ना आता पाणी पाणी येईल खाली पूर्ण चिक बसेल. रात्री तर पूर्ण असं फोडावं लागतो हाताने. आणि नागली पण आता धुंच वगैरे निथळत ठेवलेली ती पण आता सुकट ठेवायची होती. तर ते पण पापड कसे करतो काय करतो तुम्हाला सगळे काही शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्यानंतर इकडे बहिणीने मस्त आळूवडी केली होती. आळूवडीची रेसिपी बऱ्याच ताईंनी बघितली नसेल तर बघा. आणि खूप छान झाली होती एकदम मस्त झाली. त्यानंतर आम्ही सगळे काही जेवण करायला बसलो. जेवणामध्ये मस्त असं आहे ना काळी उसळ केलेली होती. मस्त पापड वगैरे तळलेले होते. तर चला तर इथे टी व्ही चालू होता म्हणून मी म्यूट केलेलं होतं. आमचं आता कुरड्यांचं गाळून पिळून झाले. आम्ही आता जेवण करायला बसलोय सगळे. आज रामनवमी होती त्याच्यामुळे 12 वाजता आपण पधरला. 12च्या नंतर जेवायला बसलोय. आता 1 वाजून गेलाय. नागलीची तयारी केली सगळंच एकखटी. नागलीचे पापड तर खूप छान होते. आई करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे होते नागलीचे पापड. पण आम्ही काही यावर्षी जास्त करणार नाहीये. रेसिपी बघा. नक्की रेसिपी बघा आणि सगळ्या टाइमने थोडा प्रयत्न करायचे. सोपे. पुढच्या वर्षी आम्ही भरपूर देणार आहे. इकडे मस्त काळ्या मसाल्याची उसळ केली आहे. सही जेवण करून घे बबड्या. दीदी कशी झाली आळूवडी? दीदी कोण आहे माझी? दीदी तूच सांग मग तू कोण आहे? तू माझी माझ्या काकांची मुलगी. चला तर मस्त असं भाऊने ढोकळा आणला होता. गुलाबजाम आणले होते. तर थोडासा आराम केल्यानंतर मस्त 4-5 वाजता आम्ही ढोकळा एन्जॉय केला. तर घरी ढोकळा खूप छान होतं. बऱ्याच त्याने रेसिपी म्हणजे मागितली आहे की शेअर करा रेसिपी. नक्कीच रेसिपी शेअर करू. आणि सही बघा इकडे फक्त चटणी खाण्यात. आता हे चिकातलं पाणी आहे ना सकाळी आपण मस्त गाळून पिळून मस्त ठेवलं होतं. आणि आता खाली चिक बसलेलं आहे. याच्यातलं जे थोडं थोडं तुम्हाला लालसर पाणी दिसतंय ना ते आपण आता जेवढं निघेल तेवढं काढून घेणार आहे. आणि याच्यात परत पाणी ओतणार आहे. आणि परत अशीच प्रोसेस संध्याकाळी परत एकदा 10 वाजता करणार आहे. तेव्हा हे असं पाणी. इकडे आमची कुरडईची तयारी चालू आहे. छान मस्त असा सोरा आणलेला आहे. नवीन खरेदी झाली आज सोऱ्याची. नको तू हात चमटवशील बाळा. हात काढ तिथं हात अटकतो. आणि असं करायचं नाही हा. हो इकडे कुरडई वाळवण्यासाठी कार्ड आहे आणून ठेवलं. इकडे कार्ड वगैरे. पण आमच्या इकडे पाऊस येण्याची शक्यता दिसते. वातावरण तर बघा कसं झालेलं आहे. आणि इकडे आता चूल मांडतोय. पलंग नीट करतोय. पाऊस येणार आहे वहिनी. पावसाळ्या कुरड्या करू आपण. चला इकडे चूल वगैरे झालेली होती आता. म्हणजे आदल्या दिवशी थोडी तयारी केली का दुसऱ्या दिवशी पहाटे उठून घाट वगैरे घ्यावा लागतो ना. तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. हे बघा चिक मस्त रात्री बसलेला होता. रात्री पण 10 वाजता चिकातलं पाणी काढलेलं होतं. तुम्हाला मम्मीने सांगितल्याप्रमाणे वरती चिकाचं पाणी काढावं लागतं 2दा. तर इकडे आता काढत होतो. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.